श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर गुरुचरित्र वाचनासंबंधित जे नियम आहेत त्यावर आजचा व्हिडिओ आहे। जसे की आपला 20 एप्रिल ते 26 एप्रिल स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे, तर त्या संबंधित गुरुचरित्र जे आहे ते कसं वाचायचं आणि काय नियम आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर गुरुचरित्र वाचनाच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य द्यायचा आहे। म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला एक पोळी त्यावर एक छोटासा गुळाचा खडा हे कुत्रे आणि गायीला द्यायचा आहे। 4 कुत्रे 1 गाय आदल्या दिवशी दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायणासाठी बसू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही परान्न हे वर्ज करायचं आहे। कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न हे खाऊ नये, पण सेवेकऱ्याच्या घरचं खाल्लं तरी चालतं। त्याचप्रमाणे दुसरा नियम 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे। तिसरा नियम, तुम्ही गावामध्ये बसला असाल, गाव शहर म्हणजेच तुमच्या गावाची शहराची जिल्ह्याची ही वेस ओलांडून जाऊ शकत नाही तुम्ही जोपर्यंत गुरुचरित्र पारायण हे पूर्ण होत नाही। त्याचबरोबर कोणाची मौत झाली आहे तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा कोणाचा दावा आहे याला सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही। जर कोणत्याही कारणास्तव लेडीज असतील किंवा जेंट्स असतील, कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला गुरुचरित्र वाचनामध्ये खंड पडत असेल तर तो खंड पडून न देता तुमच्या जागी तुमचे रिलेटिव्ह, तुमचे शेजारी यांना कोणाला तरी बसून किंवा केंद्रामध्ये आधीच सांगायचं की असं असं झालं आहे, मी गुरुचरित्र पारायणासाठी बसू शकणार नाही, ते त्या जागी तुमच्या ग्रंथ वाचनासाठी एखादा माणूस ॲडजस्ट करतील। पण गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, गुरुचरित्र मध्येच सोडू नये। त्याच सोबत गुरुचरित्र आणि नवनाथ हे एकाच दिवशी वाचता येत नाही, कारण गुरुचरित्र हा गुरूंचा ग्रंथ आहे, नवनाथ हा शिष्याचा ग्रंथ आहे। गुरुचरित्र वाचून झाल्याच्या नंतर 24 तासांनी आपल्याला नवनाथ वाचता येतं, त्यामुळे सप्ताह काळात 2 ग्रंथ कुणीही घेऊ नये। त्याचप्रमाणे आपल्याला शयन हे जमिनीवर करायचं आहे, म्हणजे झोपायचं आपल्याला जमिनीवर आहे। तुम्ही सतरंजी चटई टाकून तुम्ही जमिनीवर झोपू शकता। त्याचप्रमाणे कांदा लसूण असेल किंवा कडधान्य असतील, डाळी शेंगदाणे, याचं एक शास्त्र असं म्हणतं की कांदा लसूण खाल्ल्याने तुम्हाला पित्त हे वाढत असतं किंवा अंगात उष्णताही वाढत असते, त्यामुळे तुम्ही ते प्रमाण कमी करायचं आहे। नाही खाल्लं तर अतिउत्तम असते। त्याचप्रमाणे शेंगदाणे, काही म्हणतात की शेंगदाण्याच्या 2 फोड होतात, त्यामुळे शेंगदाणे खायचे नाही। पण जर कांदा लसूण खायचा नाही, काहीच खायचं नाही, शेंगदाणे सुद्धा खायचं नाही, तर मग खायचं तरी काय? शेंगदाणे चालतात, फक्त एवढं आहे की कमी प्रमाणात चालतात। जास्त प्रमाणात तुमच्या शरीरातली हीट ॲसिडिटी ही वाढू नये म्हणून हिरव्या भाज्या आणि जे धान्य तुम्ही पहिल्या दिवशी घेणार आहात तेच शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला धान्य घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर याचा अधिक जास्त पुण्य कमवायचं असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता। त्याचप्रमाणे एखाद्या गरिबाची मदत करू शकता आणि केंद्रामध्ये साफसफाई असेल किंवा इतर काही सेवा चालतात या याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता। आता दिवसभरामध्ये तुमच्याकडून खूप साऱ्या चुका हे गुरुचरित्र वाचनामध्येच होऊन जातात। काय होतं, एखादा सामूहिक पद्धतीने आपल्या केंद्रात सुद्धा गुरुचरित्र वाचन हे सुरू आहे। 8 वाजता आरती झाल्याच्या नंतर आपण सामूहिक पद्धतीने गुरुचरित्र वाचन सुरू करत असतो। तर काय करायचं आहे, नीट एकाग्रता राहिली नाहीच तरी कंपल्सरी आपल्याला हे विष्णू सहस्रनाम जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सायंकाळी वाचायचं आहे। काही दिवसभरामध्ये अपशब्द निघतात, त्याचबरोबर वाचन जो वाचत असतो तो बरोबर एक ओळीने वाचत असतो, त्याचं लक्ष असतं, पण आपलं लक्ष विचलित होतं। फोटोग्राफर आला, इकडे बघ तिकडे बघ, ह्याच्यामध्ये 1-2 ओव्या स्किप होऊन जातात, तर याचं पाप लागू नये, आपल्याला याचं पुण्य लाभावं म्हणून आपल्याला हे विष्णू सहस्रनाम जे आहे छोटंसं एक 10-15 मिनिटं लागतात हे आपल्याला घ्यायचं आहे। आपल्या केंद्रात सुद्धा सामूहिक पद्धतीने घेतलं जातं। जर सामूहिक पद्धतीने मध्ये जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्ही घरी सुद्धा घेऊ शकता। आणि गर्भवती स्त्रिया गुरुचरित्र पारायण करू शकतात का नाही यावर खूप जणांचे प्रश्न असतात। गर्भवती स्त्रिया गुरुचरित्र पारायण करू शकतात, 7व्या महिन्यापर्यंत तुम्ही वाचन करू शकता, पण 7 नंतर काहींना बसणं होत नाही। ज्यांना शक्य असेल त्यांनीच करा, बळजबरी नाहीये। 7व्या महिन्यानंतर आपल्याला जर बसणं होत नसेल जास्त काळ
तर आपण केंद्रामध्ये इतर सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. स्वामीचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल किंवा यागामध्ये सहभाग घ्या आणि जास्तीत जास्त गरोदर स्त्रियांनी सेवा करायची आहे. यामुळे तुमच्या मुलाच्या माइंडवर एक चांगले परिणाम होतात आणि तो मुलगा एक गुणी मुलगा म्हणून जन्माला येत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.